तर दुसऱ्या बाजूला शेलरचा वंडर बॉय सचिन भोईर. काटा कॉल आहे मात्र छापा आलेले आहे. तर शेलार संघाने टॉस जिंकलेले आहे. मान्यवर विनंती असेल की आपण व्यायापीठी सोडायचे आहे. सचिन, टॉस आपण जिंकलो असं तर म्हणजे आयोजन केले आपण पाहतोय जबरदस्त कार्यालय आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2024 आहे. अजूनशी आपण काय म्हणाल? हो, नक्कीच खूप सुंदर आयोजन आहे आणि दरवर्षी त्यांचं आयोजन खूप चांगलाच असतो आणि यावर्षी त्यांनी चांगलं आयोजन केलेलं आहे. पहिलं समापन आज खेळणार आहोत आणि पहिल्या सामन्यामध्ये टेंभोली संघ आपल्या संघासमोर आहे. तर आपल्या संघाच्या दृष्टीने हा टॉस इम्पॉर्टंट होता. हो, नक्कीच इम्पॉर्टंट होता. पहिली मॅच आहे आणि जर टॉस जिंकलो तर बेनिफिट भेटतो थोडा. आणि आता मात्र आपण टॉस जिंकले काय नेशल फिल्डिंग करणार. प्रथम क्षेत्रक्षण पण करणार आहेत. यंदा जंगामध्ये पॉवर शेलरचं प्रदर्शन पॉवरफुल राहिलेलं आहे. कारण अनेक चषकावर देखील आपण नाव कोरलेलं आहे. तर आत्तापर्यंत जो पॉवर शेलर संघाचा प्रवास यंदा जंगामध्ये झालेला आहे त्या प्रवासावर आपण समाधानी आहात का, की अजून काही सुधारणा करण्याची गरज आपल्याला वाटते? हो, नक्कीच सुधारणा करायला पाहिजेत आणि प्रॅक्टिस मॅच जिंकल्यानंतर असं नाही की आपण प्रॅक्टिस नाही केली पाहिजे. प्रॅक्टिस कंटिन्यू केली पाहिजे तरच पुढे चांगला खेळायला भेटेल. हे काय चांगली प्रतिक्रिया आपण व्यक्त केलेली आहे. शेलार संघ आज पूर्ण ताकदीनिशी या स्पर्धेमध्ये उतरले की काही बदल शेलार संघामध्ये पाहायला मिळतील? नाही, पूर्ण टीम आहे जी खेळते ती रेग्युलर ती टीम आहे. तर प्रथम आपण क्षेत्ररक्षण स्वीकारले. समोरील टेंभोली संघ एक चांगला संघ आहे. या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावपत रोखण्याचा आपण प्रयत्न कराल? 40-50च्या रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि कोणते गोलंदाज असतील ज्याच्याकडून खास अपेक्षा असेल? आकाशकडून तर खूप अपेक्षा असते त्याच्याकडून आणि विशाल आणि ललितकडून खूप अपेक्षा असते. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. बरेचशा टॉस आपण गमवले असं प्रथम म्हणजे आयोजन केले गेले आपण पाहतोय. खरं तर या परिसरामधील हे काही नामांकित स्पर्धा नेहमीच राहिलेली आहे कारिवलीकरांची. आणि या स्पर्धेविषयी आपण काय म्हणाल? नक्कीच खूप चांगलं आयोजन केलं आहे आणि मला तर वाटतं की हा त्यांचा नवीन मैदान आहे. जिथे म्हणजे आम्ही एंट्री जशी केली तशी आम्हाला चांगलं वाटलं एकदम. आयोजनाचं बोलायचं गेलं तर खूपच चांगलं आहे. टॉस आपण गमवला. टॉस गमवल्यानंतर आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. टॉस आपण जर जिंकला असतं तर काय नाही असतं? टॉस इम्पॉर्टंट नव्हता. जसं आता प्रत्येक प्लेयरने स्वतःचा 100% द्यावा आणि चांगला खेळ करावा. प्रथम आपण फलंदाजी करणार आहे. तर प्रथम फलंदाजी करताना काही टार्गेट आपल्या माइंडमध्ये असेल ज्या टार्गेटपर्यंत जाण्याचा आपला? जेवढ्या जास्तीत रन होतील तेवढा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि कोणते असे ट्रम्प कार्ड बॅटर असतील ज्याच्याकडून खास अपेक्षा असेल? अपेक्षा तर सर्वांकडूनच आहे. तर टेंभोली विपक्ष शेलार एक रफ अँड टफ मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो, नक्कीच. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. म्हणजे टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय वंडर बॉय शेलार सचिन भोईर याने पॉवर शेलारने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मी घेऊन जातोय टॉस बॉक्सवरून सर आमच्या कॉम बॉक्समध्ये. बॅक टू कॉमेंट बॉक्स. कृपया जी प्रॅक्टिस सुरू आहे या मैदानावर पिचवरती प्रॅक्टिस थांबवायची आहे.
आजच्या दिवसामधील पहिला सामना जर्मन टेम्बोली विपक्ष पॉवर शेलार या दोन संघांमध्ये पाहायला मिळतोय आणि या सामन्याने आजच्या शेड्यूलला सुरुवात होईल. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं जबरदस्त कार्ययोजित सरपंच उपसरपंच चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचा जर आतापर्यंतचा लेखा जर पाहायचा झाला तर आमचे एक्सपर्ट स्कोरर विशाल नाईक यांनी नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचले. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 5 फलंदाजांनी षटकांची तिकडी पूर्ण केली, षटकांची हॅट्रिक पूर्ण केली. त्यामध्ये आतिश पटेल, जयमान खोनी, ठाकूरपाडा संघाविरुद्ध त्याने हा कारनामा केला होता. दुसरा फलंदाज धामणे स्पोर्ट धामणे संघाचा जतीन कोपर विरुद्ध, त्यानंतर जयदुर्ग टेमगरपाडा संघाचा हरीश जोशी ज्यांनी दापोडा संघाविरुद्ध काल हा कारनामा केला होता. त्यानंतर कालिकामाता वडगर संघाकडून यज्ञेश पाटील जे कोलशेत संघाविरुद्ध काल हा पराक्रम केला होता. त्यानंतर जयबजरंग कारिवली संघाचा अक्षय पाटील ज्यांनी पालनपाडा संघाविरुद्ध सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार खेचले होते. म्हणजे 5 फलंदाज आतापर्यंत षटकांची हॅट्रिक पूर्ण करणारे या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले आहेत. चौकांची हॅट्रिक पूर्ण करणारे 2 फलंदाज पाहायला मिळाले आहेत. त्यामध्ये नायरा स्पोर्ट्स ठाकूरपाडा संघाचा कुलमॅन हरेश ठाकरे केवणी संघाविरुद्ध त्यांनी हा कारनामा केला होता. आणि त्यानंतर यशवंत स्मृती राहणार संघाचा देवेश नाईक ज्यांनी धामणे संघाविरुद्ध पहिल्याच दिवशी चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 दिवसामध्ये 75 चौकार आणि 122 षटकार ठोकले गेले. आता संपूर्ण लेखाजोखा एक्सपर्ट स्कोरर मॅन ॲट गोल्डन फिंगर कारिवली सुपुत्र विशाल नाईक यांच्या माध्यमातून पोहोचवला जातोय. तर सामना सुरू होतोय. आपण पाहतोय दोन्ही सलामीचे बॅटर मैदानामध्ये. टेंभुली संघाकडून टॉस जिंकलेल्या पॉवर शेलार संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि टेंभुली संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केले. आज 1 से बढ़कर 1 संघ आणि 1 से बढ़कर 1 खेळाडू आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही संघाचे 12 मॅन आमच्या समाजन कक्षामध्ये आलेले आहेत. दोन्ही 12 मॅनचं देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये हार्दिक स्वागत आहे, वेलकम. पहिले षटक प्रगतीपथावर पाहायला मिळालेलं आहे. विजय गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. तर सामना करेल फलंदाज प्रतीक पाटील. पहिलाच फटका फसलेला आहे. इथे मात्र विकेटचं पतन, बिग ब्लो, मोठा मासा लागतोय, बडी मछली जाल में फसती हुई. प्रतीक पाटील बॅक टू पॅव्हलियन. मोठा गारद झालेला आहे प्रतीक पाटीलच्या रूपाने. पहिल्याच चेंडूवर पहिला फलंदाज बाजून पॅलमध्ये परतलेला आहे आणि पहिल्याच चेंडूवर विजय यांनी अर्ली ब्रेक थ्रू देखील पॉवर शेलार संघाला मिळवून दिलेला आहे. सामना 4 षटकांचा पाहायला मिळतोय आणि 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा वेळ आपल्याला दिला जाईल. 3 षटके 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा शेवटचं षटक ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी मात्र एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आपल्याला 30 सर्कलमध्ये ठेवावं लागेल. आजच्या दिवसामधील पहिला सामना टेंभोली विपक्ष शेलार या 2 संघांमध्ये आपण पाहतोय. मात्र पहिल्याच चेंडूवर मोठा हादरा बसलेला आहे टेंभोली या संघाला प्रतीक पाटीलच्या रूपाने. इथे मात्र चांगला चेंडू, अगदी वाईड ऑर्कर चेंडू हाताळला होता, हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. चांगल्या चेंडूच्या हाताळणी न्यू बॅटर अल्ताफ शेख. पहिला फलंदाज प्रतीक पाटील बाद झालेला आहे. परेश गोराटकर नॉन स्ट्रायकरला पाहायला मिळतोय आणि न्यू बॅटर आता मात्र स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय अल्ताफ शेख.
विजय फ्रंटलाईन गोलंदाज इथे समोर केलेल्या चेंडूला अगदी इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल स्ट्रेट लॉंग डिझन मधून सीमा आभार चौकार. उर्फित चेंडू होता आणि चांगला चौकार पाहायला मिळतोय. पूर्ण करतायत आणि धावसंख्या सिंगल पुरू शकते. धावपलीकडे 5 धावा. जर्मन टेंभोली विपक्ष पॉवर शेलार या दोन संघामधील हा पहिला सामना आपण पाहतोय. आज सरपंच उपसर्व चषकाचा हा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये सध्या पहिला सामना पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे. यावेळी सामना करेपर्यंत परेश गोराटकर ऑलफेलचं पहिले षटक आणि ऑलफेलच्या पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षक व्यूहरचना आपण पाहू शकतो. 2 क्षेत्ररक्षक ऑलफील्डमध्ये तैनात केलेले आहेत. इतर क्षेत्ररक्षक 30 षटकाच्या सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत. विजय यावेळी सामना करेपर्यंत परेश सरळ बॅटने चेंडू केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे मात्र एक धाव फलंदाज पूर्ण करतात. स्वतःचा अकाउंट ओपन केले फलंदाज परेश याने आणि संघाची धावसंख्या सिंगलने पुढे सरकते. जर्मन टेंबोली संघाची 6 वर पोहोचते. आपण पाहू शकता ग्रामीण सम्राट सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब बाल्यामामा यांचं कटआउट दाखवलं जाते. त्यानंतर सुजित तात्या पाटील साहेबांचंही कटआउट दाखवलं जाते. बॉम्बे कॉटन प्रोप्टर श्याम कोंडा ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये वेटसीट नक्कीच दिली गेलेली. स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू ट्रॅव्हल होता आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. हा चौकार. सरपंच हिरोला पडत पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या 10-1 बाद. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला साई वरद कोडूस विपक्ष शेलके ब्रदर्स पोगाव या दोन संघामध्ये. आणखीन एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळाला पोगाव विपक्ष कुडूस या दोन संघामध्ये. दोन्ही संघानायक आपण रिपोर्टिंग करायचं आहे. कुडूस संघाचा संघनायक आणि पोगाव संघाचा संघनायक. पुढील सामना साई वरद कुडूस विपक्ष शेलके ब्रदर्स पोगाव या दोन संघामध्ये असणार आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते ती 10 धावा. दुसऱ्या षटकात त्यांची जबाबदारी इथे मध्ये संघनायक सचिन भोईर यांनी आपल्या प्रमुख गोलंदाजावर आकाश वारकडे जो मिस्ट्री गोलंदाज आहे त्याच्यावर सोपवलेला आहे. कव्हर चषकामध्ये काय गोलंदाजी केली होती आकाश वारगडे याने. इथे मात्र रिवर्स फटका सरळ पॉइंटच्या हातामध्ये आणि या फलंदाजाला जावे लागेल डाकोरच्या आश्रयाला. आणखीन एक फलंदाज बाद होताना टेंभोली संघाचा यावेळी परेश गोराटकरच्या रूपाने.
सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. मंदारने एका धावेने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. संघाचा धावसंख्या पोहोचते ते 11 वर. आज वातावरणामध्ये नक्कीच थोडासा बदल पाहायला मिळतोय. अगदी आकाशामध्ये जर बघितलं तर सूर्य आणि ढगामध्ये लपंडाव सुरू आहे. इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, हाही फटका फसलेला आणि आणखी एक फलंदाज बाद होताना आपण बघतोय. तिसरा फलंदाज अल्ताफ शेखच्या रूपाने डगोच्या आश्रयाला परतेल. ढकलला गेला आणि त्याचं कारण चांगली गोलंदाजांना चांगली साथ क्षेत्ररक्षकांची देखील मिळते. पहिला फलंदाज प्रतीक पाटील बाद झाला, त्यानंतर बाद झाला होता परेश घोराटकर आणि त्यानंतर बाद झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे तो अल्ताफ शेख. नवीन बॅटर मोनिश पाटील आता मध्ये खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. इथे मात्र पूर्णपणे आता मदार या जोडीवर असणार आहे. जर चांगल्या धावसंख्येपर्यंत टेंभुर्णी संघाचा पोहोचायचा असेल तर एका भागीदारीची आवश्यकता आहे. सध्या तरी नक्कीच चांगले परफॉर्मन्स आपण बघतोय शेलार संघाकडून. आकाश वारखडे यांनी आतापर्यंत हा दुसरा विकेट प्राप्त केलेला आहे. आकाश वारखडे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. सामनावीर फलंदाज मोनिश पाटील. रिव्हर्स फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि चिनू निघून जात आहे. थर्ड मॅन रिझर्व्ह मधून सीमा पार चौकार. या 2 संघांमध्ये यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल शेलके ब्रदर्स पोगाव विपक्ष साई वरद कुडूस या 2 संघांमध्ये. त्यानंतर जॉली कामतकर विपक्ष सोनाली टेमगर. त्यानंतर सामना झुंजार कोलशेत विपक्ष साईस खारबाव आणि शेवटचा सामना पहिल्या फेरीमध्ये एकविरा मानकुल विपक्ष आईदेवी वडोणकर. यामध्ये इनफिल्डच्या वरून हा चेंडू टोलला. क्षेत्ररक्षक दूर आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करून फेकी करेल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतो आणि 2 धावे धावफलकामध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ते 17 वर. नेक्स्ट मॅच शेलके ब्रदर्स पोगाव विपक्ष साई वरद कुडूस या 2 संघांमध्ये असणार आहे. तर दोन्ही संघाने आपण संपर्क साधायचा आहे. या इनिंग अगोदर दोन्ही संघांनी संपर्क साधायचा. ज्या संघाचा संघाने एक लेट रिपोर्ट करेल त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. इथे फुलटा चेंडू होता. समोर केलेल्या चेंडूला एका धावेसाठी धावसंख्या सिंगल हॅलूस पुरू शकते. धाव फलकावर 18 वर पोहोचते. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जन्मान टेंभुर्णी संघाची धावसंख्या स्कोर वर 3 बाद 18 धाव 9ची सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळते. शेलारगावचे निखिलजी भोईर यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यायाम राईज आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. क्षेत्रक्षण सजवायचं आहे. 2 षटकांसाठी आपण 10 मिनिटे खर्च केलेले आहेत. मात्र 3 षटके ही 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणे देखील बंधनकारक असणार आहे आणि त्या शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आपल्याला 30 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. आज अंतिम दिवस आणि वेळे बाबतीत कुठल्या संघाची गय केली जाणार नाही. जयजी घरत यांच्याकडून पाऊल शेलर संघाला ऑल द बेस्ट आलेला आणि ऑल इज वेल सध्या पाहायला मिळते. नक्कीच शेलार संघामध्ये जे क्रिकेटर आहेत ते खो खो पट्टू सुद्धा आहेत आणि ते त्यांचे शिष्य देखील आहेत.
2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 18, 9ची सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळते. ललित गुंदुलकर तिसऱ्या षटकासाठी सज्ज झालेले आहे. इथे मात्र इनसाइड आउट कव्हरच्या डोक्याने चेंडू निघून जाते डीप कव्हर रिझर्व मधून सीमा पार झन्नाटेदार चौकार. निषिद्ध आहेत त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. चौकारीने स्वागत केलेलं आहे ललित गुंदुलकर यांचं फलंदाज आपण पाहतोय या मोनिश पाटील यांनी. इथे या चांगला चेंडू होता मध्ये छोट्या बॅकअपचा वापर करताना चेंडू केवळ ढकललेला आहे सिली मिड ऑफ रिझन मध्ये. एका धावीसाठी एका धावीने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाजाने. एका धावीने टेंबोली संघाची धावसंख्या वाढती धावफलकडे 23 धावा. आपण सामना होतोय पॉवर शेलार विपक्ष टेंबोली या दोन संघामध्ये. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल पोगाव विपक्ष कुडूस, त्यानंतर कामतगर विपक्ष टेमघर, त्यानंतर सामना कोलशेत विपक्ष खारबाव आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल मानकुल विपक्ष वडनोगर या दोन संघामध्ये. 23 थर्ड प्रोग्रेस तिसरे षटक मार्गस्थ या 3 बाद 23 अशी धावसंख्या सध्या पाहतोय जन्मन टेंबुली या संघाची. आज प्रतीक पाटील यांनी निराश केलं होतं, त्याला भोपळा फोडण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर परेश गोरवाटकर आणि अल्ताफ शेख यांच्याकडून देखील अपेक्षा होत्या. अल्ताफ शेख यांनी तेवढ्यात चांगली फलंदाजी केली होती. 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू टोलला 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल वाढते. धावफलकावर 24 धावा. चॅलेंज स्पोर्टचे माजी क्रिकेटर अमोलजी पाटील यांचं ते आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यायाम राजूया आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहात जयबच्चन कारिवली आयोजित सरपंच उपसरपंच चषक ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. अमोल पाटील लेफ्टी बॅटर, मात्र लेफ्ट इज राईट नेहमीच ते राहिलेले आहेत. धावसंख्या 25 सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी सध्या स्कोरवर पाहायला मिळते. चॅलेंज स्पोर्टचे माजी क्रिकेटर अमोलजी पाटील यांना विनंती असेल की आपण आमच्या व्हीआयपी राजूया आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. चेंडू निघून जातोय या सीमा पार मंदारच्या बॅटमधून हा षटकार. फटका पाहायला मिळाला होता मंदार गोरवाटकरच्या बॅटमधून षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावफलकावर 31 धावा 31. कडू संघाचे ते आगमन झाले. त्यांचे या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. ललित गुंदोलकर राटा मोड स्टंप. इथे या फुलटा चेंडू होता, मात्र हवा तसा फायदा उचलता आला नाही. क्षेत्राचा प्रयत्न चांगला केला होता, मात्र झेल त्याला पकडता आलेला नाही. जीवदान मिळते. ओव्हरथ्रो झालेले आहे या आणि 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केल्या. चांगली कॉलिंग आणि चांगली रनिंग भेटून विकेट देखील पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून होते. ते धावफलकावर 33 धावा. 3-3 11ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते.
प्रति षटकामागे 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 333 नक्कीच नेल्सन आकडा आपण पाहतोय. 3 आपण पाहतोय या 3333 अकराची सरासरी प्रति षटकामागे राखलेले या जर्मन टेंबोली संघाने आणि याच सरासरीने धावा झळकल्या तर 44 धावा 4 षटकांती पाहायला मिळतील. तर लगेच क्षेत्राची सजवायचं आहे. 15 मिनिटं बरोबर आपण नक्कीच 3 षटकांसाठी घेतले आहेत. मात्र शेवटचे षटक देखील आपण वेळेवर पूर्ण करायचं आहे. अमोल पाटील जे चॅलेंज स्पोर्ट्स संघाकडून केलेले आहेत आणि नक्कीच ते जेव्हा सडपतल बांधायचे होते तेव्हा सेम टू सेम सौरभ गांगुली सारखे दिसत होते आणि प्रेक्षकांना देखील नक्कीच त्यांचा चेहरा बघायचा आहे. अमोलजी पाटील आपण इथे उपस्थित आहेत. आपण या व्यापिळेतून आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. चॅलेंज स्पोर्ट्स संघाने नेहमीच सुरुवातीपासून चॅलेंज प्रतिस्पर्धी संघांसाठी दिला होता आणि त्यामध्ये नक्कीच अमोल पाटील याचं देखील प्रतिस्पर्धी संघासाठी नेहमीच चॅलेंज राहिलेलं आहे. वेलकम अमोलजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. पोगाव संघाचा संघनायक आणि कोडू संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पुढील सामना आपण पाहणार होता साई वरद कुडूस विरुद्ध शेलके ब्रदर्स पोगाव या दोन संघामध्ये आपण पाहू शकता. अमोल पाटील यांना चॅलेंज स्पोर्टचे माजी क्रिकेटर शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील पहिला चेंडू दिशान पाहायला मिळतोय. विशाल गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. धावसंख्या सिंगल वाढते 34 वर पोहोचते. आजच्या दिवसामधील पहिला सामना आपण बघतोय जर्मन टेंभोली विपक्ष पॉवर शेलार या दोन संघामध्ये. विशाल गोलंदाजी मार्गवर कॉमेंट्री बॉस एंड करून बोलताना राईट मोड स्टंप. इथे मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटल्या. पुन्हा एकदा पंचांचा वाटचा इशारा. पंचानं खूप नक्कीच बिझी ठेवलेलं आहे गोलंदाज विशाल याने. बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईट. आव्हान तेजोपणे आणखीन एक धावसंख्या धावपलकर पुढे सरकते 35 वर पोहोचते 35. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र प्रॉपर टायमिंग साधता नाही. धावसंख्या स्थिर धावपलकर पाहायला मिळत आहे ते 35 धावा 35. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. 2 वाईट नंतर वापसी करताना गोलंदाज विशाल. इथे मात्र ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होत आहे. चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळते. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग रिझन मध्ये फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल 36. आपण सामना पाहतोय जर्मन टेंभोली विपक्ष पॉवर शेलार या दोन संघांमध्ये आणि यानंतर सामना आणखीन एक मोठा सामना पाहायला मिळेल. साई विरुद्ध कुडूस वाडा विभागातील एक दादा संघ विपक्ष शेलके ब्रदर्स पोगाव भिवंडी तालुक्यामधील एक मातबर संघ. शेवटचे षटक प्रगतीपदावर विशाल. शेवटचे षटक पॉवर शेलार संघाकडून. तर सामनागर फलंदाज मंदार गोरटकर. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय या शतकक्षक तिथे चांगलं शतकक्षम पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. धावसंख्या 37 एका धावेने धावफलक हलता ठेवलेला आहे या शेवटच्या षटकामध्ये आपण बघतोय. त्यानंतर मोठे फटके खेळण्याची आतापर्यंत मुभा दिलेली नाही गोलंदाज विशाल याने. विशाल याच्या विरुद्ध विशाल फटके पाहायला मिळत नाही. त्याचं कारण टिचून गोलंदाजी सध्या केली जाते. फील्ड मध्ये परिवर्तन केले जाते कारण आता मात्र गंगाधरजी ओमुल्ला यांचे देखील इथे आगमन झाले आणि त्यांचे देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र फटका फसलेला आहे आणि या विकेटचं पतन फलंदाज बाद.
मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामध्ये हा विकेट प्राप्त करताना आपण पाहतोय गोलंदाज विशाल, चौथा फलंदाज बाद झालेल्या दरम्यान पॉवर शेलर संघाचे सर्व संदीपजी घरत नवनिर्माण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांच्याकडून शेलर संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी जयभजंग कारिवली आयोजित सरपंच उपसरपंच चषकास देखील हार्दिक शुभेच्छा दिल्यात. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. विशाल गोलंदाजी ट्रॅकवर नवीन बॅटर मनीष पाटील. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलेला आहे आणि तो निघून जाईल, लँड होईल सीमापार षटकार. आणखीन एक षटकार लगावला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र फटका फसलेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि कॉटन बॉलच्या रूपाने षटकारानंतर विकेट आपल्याला पाहायला मिळते. चॅलेंज स्पोर्ट्स चॅलेंज राहिलेला आहे आणि चॅलेंज स्पोर्ट्स संघाकडून नेहमीच चॅलेंज पेश करताना आपण अमोल पाटील यांना देखील पाहिलेलं आहे. लिजंड क्रिकेटर आपण पाहतोय चॅलेंज स्पोर्ट्स संघाचे आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे महेश भोळे यांच्या माध्यमातून केला जातोय. पंकज म्हात्रे नक्कीच त्यांच्या सुपुत्र निखिलजी भुईर शेल्लार हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जाईल. निखिलजी भुईर जे लारा या नावाने प्रसिद्ध आहेत. महेश पाटील की आपण आपलं सोप असते त्यांना सांगायचं आहे. वेळेची सोहळ व्हायची. हा सामना सुरू होतोय. नक्कीच आपण फक्त निर्णय जाणून घेणार आहोत.
पोगो संघाने एक तुषार टॉस आपण जिंकलेलं आहे. सर्वप्रथम हे या आयोजनाविषयी काय म्हणसेल? आयोजन खूप चांगलं केलेलं आहे आणि या ग्राउंडवर फर्स्ट टाइम खेळायला आलो आहे. खूप चांगलं वाटतं ग्राउंड. टॉस आपण जिंकले, टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण कुडूस संघाविरुद्ध या अगोदर आपण खेळलेले आहेत? नाही. म्हणजे प्रथमच आपण आमने सामने आलेलं. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. कुडूस संघाने भिवंडी नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. टॉस आपण गमावलेलं आहे. सर्वप्रथम जे आयोजन केलेलं आहे आयोजनाविषयी आपण काय म्हणाल? भिवंडी तालुक्यातलं आयोजन प्रत्येक टुर्नामेंटचं चांगलंच असतं आणि इथल्या आयोजनाने आम्हाला खेळायला संधी दिली, त्यांच्या मनापासून आम्ही आभार मानतो. खूप चांगलं आयोजन आहे. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. सामना सुरू होते, जास्त काही विचारणार नाही. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. मी घेऊन जातो या टॉस बॉक्समधून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. थँक्यू सो मच सुभाषजी धुमाल सर. शुभ सकाळ मित्रांनो, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जय बजरंग स्पोर्ट्स कारिवली आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2024 असा तिसरा आणि अंतिम दिवस आणि सर्वांचं हार्दिक स्वागत. पहिलं सत्र जिथनं आपण पाकिलं 43 बनवला गेला. 44 धाब्यांचं लक्ष आणि सफलता मिळेल पहिली आणि ती देखील कोणाशी? मैदानाच्या बाहेर आता चाललाय सर्वात महत्वाचा फलंदाज सचिन भोईर. बॅक टू द डगआउट. म्हणून ज्याची ख्याती होती तो आता डगआउट मध्ये गेला. आता क्रमांक 3 वरती विशाल बॅटिंग करण्यासाठी येतो. कारण सचिन भोईरचं चाललं, त्याची बॅट चाललं खऱ्या अर्थाने फार गरजेचं असतं टीम पॉवर शेलारसाठी आणि आज तो फार लवकर बाद झाला. आता मी म्हणेन परिस्थिती कठीण आहे. प्रतीक पाटील या पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू आतापर्यंत टाकले, 4 धावा खर्च केला, एक सफलता देखील त्याला मिळाली. 44 धावा डिफेंड करायच्या 4 ओव्हरमध्ये आणि सुरुवात मी म्हणून चांगली राहिली. नेक्स्ट बॉल देखील लोवर फुल टॉस आहे. मिड ऑफला मंदार, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकाच ऍक्शनने थ्रो देखील केला, एक सिंगल इथं घेतली जाईल. पहिलं सत्र जिथं आपण पाकलं बॅटिंग करा अर्थाने जर आपण पाकलं तर मुनीश पाटीलने चांगली केली, ज्याने 14 धावा बनवल्या होत्या आणि इतर ज्या फलंदाजांना आपण पाकलं तर अल्ताफ शेखने 9 बनवल्या होत्या आणि बाकी फलंदाजांना जास्त काही करता आले नव्हतं आणि मंदार गुराटकरने देखील 11 बनवल्या होत्या आणि त्याचीच फिल्डिंग आपल्याला चांगली पाहायला मिळाली. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका अतिशय चांगला, बट फिल्डिंग त्याच्यापेक्षा देखील चांगली. मनीष होते, येस मनीष होते. खऱ्या अर्थाने मी या अगोदर देखील उल्लेख केला होता की तालुका क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला जर फिल्डिंग हा शब्द आला तर 2 भाऊंचा उल्लेख सध्याच्या घडीला केला जातो. धीमा गतीने टाकला होता, कट्टर टाकला होता, बट दिशा खराब आहे. अतिरिक्त रन इथं मिळेल. मनीष पाटील, मोनिश पाटील जवळ चेहरे देखील एकसारखे, बिकॉज ट्विन्स आहेत आणि कार्य देखील ऑलमोस्ट एकसारखेच आहेत. फिल्डिंग मध्ये त्यांना तोडच नाहीये आणि एक फिल्डर सध्याच्या घडीला डीप मिड विकेटला आहे मोनिश. सुरुवात तर चांगली राहिली कारण एक सफलता देखील प्रतीकला या षटकामध्ये मिळाली. यावेळेस देखील समोरच्या दिशेने प्रहार 20 शेप मध्ये स्ट्रोक खेळलेत मनीष आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 8 धावा विकेट काढली गेली. एक म्हणजे येणारे 18 चेंडू शिल्लक असतील या मॅच मध्ये आणि जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता. मॅच तर बनवली खऱ्या अर्थाने कारण जेव्हा खऱ्या अर्थाने 44 आवश्यकता होती, रिक्वायर रेट प्रति षटकामागे 11 होता तर तो 12 वरती जाऊन पोहोचला. म्हणजे 18 मध्ये आता 36 बनवायच्या प्रति षटकामागे. हा सामना जिंकण्यासाठी टीम पॉवर शेलारला 12 बनवायच्यात. आता ते घडेल का? कारण टीम टेंबिवलीकडे देखील गोलंदाजी क्रम अतिशय चांगला आहे. त्या अनुषंगाने आपण अपेक्षा करू शकतोय की एक चांगली लढत
आपल्याला या पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. एक दमदार स्पर्धा आपण खऱ्या अर्थाने पाहतात. जे बजरंग स्पोर्ट्स कारिवली अफाट मेहनत या स्पर्धेमागे राहिली. सरपंच उपसरपंच चषक आणि स्पेशली ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि योगदान आम्हाला लाभलं अर्थातच कारिवली गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सन्माननीय संजयजी नाईक साहेब तसेच विद्यमान उपसरपंच उमेशजी पाटील साहेब त्यांच्याच नावाने ही स्पर्धा तसेच शुभमंगल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे प्रोप्रायटर ओनर आणि तसेच ग्रामपंचायत सदस्य कारिवली दिनेश दादा पाटील साहेब तसेच ग्रामपंचायत सदस्य कुणालजी पाटील साहेब तसेच ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती निकिताताई सागर नाईक मॅडमांचं देखील विशेष योगदान या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलं. त्या सर्वांचा उल्लेख आम्ही करतो आणि एक कटआउट देखील आहे ठीक आमच्या टॉसबॉक्सच्या बाजूला ग्रामपंचायत कारिवली. त्या कटआउटवरती जितकेही चेहरे पाहायला मिळतात ना प्रत्येकाने या स्पर्धेसाठी आम्हाला योगदान दिलं सहकार्य दिलं आणि त्यांचे आम्ही ऋणी आहोत की तुमचा जो आम्हाला सपोर्ट लाभला पाठिंबा लाभला त्याच जोरावरती ही स्पर्धा आपल्याला यशस्वी होताना दिसत आहे. सेकंड ओव्हर सोहम पाटील. सोहमचा पहिलाच बॉल धीम्या गतीने टाकला खिचून मारला होता फिल्डर पोहोचलेत मोनिश मिस्टेक होणार नाहीये कॅच पकडली गेली. आता दुसरा धक्का लागतोय पॉवर शिलरला. या मॅच मध्ये पॉवर तर दाखवायची होती पण पॉवर दाखवली आहे गोलंदाजांनी. दुसरा धक्का लागतोय. नाद देखील फार वेगाने पुढे जातं. बैलगाड्या शर्यतीचे प्रेमी देखील आपल्या विभागामध्ये भरपूर आहेत आणि आपली संस्कृती आहे जपायला देखील हवी आहे. टेंबिवलीचं क्रिकेट फार मोठा आहे. पुगाव आणि टीम कुडूस त्यांना आम्ही विनंती करतो की दोन टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आजचा पोल जर आपण पाहिला तर बेस्ट वर्सेस बेस्ट च्या सर्वच लढती आहेत. पहिला सामना शेलार विपक्ष टेंबिवली. सेकंड मॅच पाहायला विसरू नका पोगाव विपक्ष कुडूस. त्यानंतर जली स्पोर्ट्स कामतघर विपक्ष सोनादेवी टेमघर. त्यानंतर झुंजार कोलशेत आपल्याला खेळताना दिसेल साई स्पोर्ट्स खारबाव सोबत. त्यानंतर एकविरा स्पोर्ट्स मानकोली अगेन्स्ट टीम आई देवी वडुनवघर. वाईड यॉर्कर टाकायचा होता बट दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळालेल्या एक्स्ट्रा रनच्या मदतीनं आता टोटल पुढे जातोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आता 9 वरती. प्रत्येकी मॅच नॉकआउटच आहे. जिंकाल तर पुढे आणि हरले तर स्पर्धा आपल्यासाठी समाप्त. त्या अनुषंगाने जिंकणं आता प्रत्येकी मॅच मध्ये गरजेचंच असणार आहे. सोहम पाटील वरती विश्वास दाखवला या दुसऱ्या षटकामध्ये. आतापर्यंत एक सफलता देखील त्याला मिळाली. बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं. फिल्डर आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर पोस्टात अल्ताब होते. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक सिंगल या बॉलवरती देखील घेतली जाईल बट लाईव्ह टेलिकास्ट पहा स्पेशली जेव्हा साईड अँगलने दाखवलं जातं. अतिशय चांगला कॅमेरा वर्क प्लस क्वालिटी देखील आहे आणि अल्ट्रा स्लो मोशन ती गोष्ट आजच्या दिवसामध्ये आय थिंक ऍड केली आहे. पहिल्या दिवसापासूनच होती. नेक्स्ट बॉल स्विच खेळायचा होता बट घडलं काय. यष्टनचा वेध घेतला क्लीन बोल्ड. आणखीन एक धक्का. त्रिमूर्ती गायकवाड देखील आमच्या समोर जोडले गेलेत. चेहऱ्यावरती नेहमीच त्यांच्या चिंता असते कारण संघाची जिम्मेदारी त्यांच्या खांद्यांवरती नेहमीच असते.
एक चांगले फलंदाज. आणि आमच्या समवेत आजच्या या फायनल डे अंतिम दिवसामध्ये आता सिद्दीकजी भाबे सर देखील जोडले गेले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे सरपंच उपसरपंच चषक 2024 मध्ये. त्यांचा देखील गोड आवाज आजच्या या अंतिम दिवसामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. नेक्स्ट बॉल फुलर लेन होता, स्मॅश केला. लॉंग ऑफला फिल्डर मनीष पोहोचतोय. थोडीशी मिस्टेक आता घडली. दुसऱ्या दाबेसाठी कॉलिंग 2 धाबा देखील घेतल्या जातील. तिसरीसाठी यस नो शेवटच्या मोमेंटला नकारला. 2च असतील. खऱ्या अर्थाने बघा अगदी जेव्हा मिसफिल्ड होते ना तेव्हा त्यानंतर जेव्हा तुम्ही बॉल थ्रो करता तेव्हा ॲज अ फिल्डर तुम्ही लक्ष द्या की ओव्हर थ्रो झाला नाही पाहिजे. लास्ट बॉलवरती तेच लक्ष मनीषला द्यायचं होतं. ओव्हर थ्रो जरूर झाला पण नुकसान झालं नाहीये. रन्स मिळाल्या 2 धावफलक आता 12 वरती. 12 ऑन द कार्ड म्हणजे अजून देखील जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहे 14. आता प्रत्येकला चढवायचा, मोठे फटके खेळायचे आहेत कारण मोठे फटके जर नाही आले ना तर 14 मध्ये 32 चेज होणार नाहीयेत. जी जोडी मैदानाच्या आतमध्ये विजय आणि त्यांच्या समोर आपण ललितला पाहतात. 14 मध्ये 32 रिक्वायर रेट आता मी म्हणे फार पुढे निघून गेला. आता त्याला कंट्रोल मध्ये आणण्यासाठी एअर स्ट्राइक्स मोठे फटके खेळावे लागतील. आणखीन एक चांगला बॉल अक्रॉस द लाईन खेळायचं होतं बट बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू दरम्यान इथं येतो. एक डॉट बॉल देखील टीम टेंबिवलीला इथं या मॅच मध्ये पुढे घेऊन चाललाय. एक क्वालिटी टीम आहे. सातत्याने मी म्हणेन भिवंडीमध्ये नव्हे तर भिवंडीच्या बाहेर देखील जाऊन आपल्या नावाची दहशत पसरवताना आपण टेंबिवली टीमला पाहिलंय. आणि आज खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये पहा किती चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून होतो. बट बाउंड्री जर आली तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतोय. फुलर लेंथ होता. फिल्डिंग पहा, अतिशय चांगली फिल्डिंग. रनआउटची संधी. फिल्डिंग साठी जाणलं जातं या टीमला आणि रनआउट च्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का लागेल. जावं लागेल फलंदाज विजयला वापस. धक्का क्रमांक 4. जर आपण पाहिलं तर तब्बल 2 सफलता सोहमला मिळाल्या. 1 सफलता रनआउटच्या स्वरूपामध्ये म्हणजे लास्ट ओव्हरमध्ये 3 विकेट आले आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांमध्ये 12 विकेट गेले. 4 म्हणजे येणारे 12 चेंडू आवश्यकता असेल. 32 धावांची आवश्यकता आहे. हे 30 षटक ज्याप्रमाणे चित्र पाहायला मिळतात की मोनिश पाटील तयार होतात गोलंदाजी करण्यासाठी. खऱ्या अर्थाने जेव्हा श्रीराम फाउंडेशन नमो ट्रॉफी हा संघ खेळला होता कासार वडवली येथे, एक दिवस अगोदर मला आठवतं की प्रतीक देखील नव्हते, अल्ताफ देखील नव्हते, तरी सुद्धा या यंगस्टर्सने घनसोली ऐरोली सारख्या दिग्गज संघांना पराभूत केलं होतं आणि हा संघ त्या स्पर्धेचा चॅम्पियन देखील बनला होता. फायनल मॅच मध्ये धानिवला त्यांनी पराभूत केलं होतं. क्वालिटी टीम का बनते? कारण जेव्हा तुमच्या 11च्या 11 खेळाडू चांगला खेळ करत असतील ना तेव्हा तुम्ही कोणत्याही संघाला ना त्यांच्या अगेन्स्ट चांगली लढत देणं, जिंकणं या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि सध्याच्या घडीला जो चेहरा टीव्ही स्क्रीनवरती पाहतायत ना हा चेहरा त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर बनला होता. मोनिश पाटील तयार होतोय या 3ऱ्या षटकामध्ये. क्वालिटी प्लेअर अगदी अंडर 90s पासून आज ग्रामीण क्रिकेट सर जडेजा ऑफ टेंबिवली देखील आम्ही त्याला म्हणतो, कारण क्वालिटी आहे. प्लस फिल्डिंग विथ बॅट विथ बॉल तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगलं कार्य करतो. बट जर पॉवर शेलरला हा सामना जिंकायचा आहे ना तर येणारी 6 चेंडू कमीत कमी 15 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा बनवाव्या लागतील. प्रत्येकाला चढवावा लागेल. मित्रांनो, एक गोष्ट मी नेहमी सांगतो की यशाचे मार्ग मिळत नसतात, ते शोधावे लागतात, ते बनवावे लागतात. आणि सध्याच्या घडीला फलंदाजांना देखील आता मार्ग शोधायचा आहे आणि त्यासाठी मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. 12 मध्ये 32 मोनिश पाटील आता तयार होतो या 3ऱ्या षटकामध्ये. हे षटक फार इम्पॉर्टंट आहे कारण ते म्हटलं जातं ना की एखादा टोटल डिफेंड करत असताना लास्ट ओव्हरपेक्षा सेकंड लास्ट ओव्हर इम्पॉर्टंट असतो, म्हणजे हे षटक इम्पॉर्टंट आहे. 12 मध्ये 32 राऊंड विकेट तयार होतो. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण देखील घेतो. डॉट बॉलने सुरुवात झाली या षटकाची. मोनिश अगेन्स्ट एका गोष्टीची काळजी खऱ्या अर्थाने घ्यावी लागते की
जेव्हा सीमने बॉल टाकतो तेव्हा टप्पा पडला, राऊंड स्विंग होतो. जेव्हा कटर टाकतो तेव्हा देखील बाहेरच्या दिशेने बॉल जातो, पण तो बॉल अगदी धीमा गतीने येतो. व्हेरिएशन्स या गोलंदाजाकडे देखील आहेत आणि निर्धाव चेंडूने सुरुवात केली त्याने. 11-32 प्रेशर आता वाढत चालला. उल्लेख मी केला होता, कटर तो टाकतो आणि कटर त्याने टाकलाय. डॉट बॉल येतोय, धीमा गतीने टाकला, चेंज ऑफ द पेस. आणि खऱ्या अर्थाने कटर हा त्याचा सर्वात मोठा वेपन आहे. आणि जेव्हा अगदी योग्य लाईन अँड लेंथवरती हा बॉल तो डिलिव्हर करतो तेव्हा एक राईट हँडेड बॅट्समनला मोठा फटका केला म्हणजे फारच कठीण. सलगचे 2 निर्धाव चेंडूवाले. 10-32 पुल केला हवेमध्ये, विकेट मिळेल का? फिल्डर उपस्थित आहेत, त्यांचेच बंधू आहेत. मोनिशने बॉल टाकला, कॅच पकडली. मनीषने धक्का लागला, हा 5वा फलंदाज बाद. नक्कीच अपेक्षा करूया, ईश्वरचरणी हीच प्रार्थना आपण करूया की त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. आणि तोच फ्लेक्स आपण पाहतात. आज आपल्या अण्णा आपल्यामध्ये नाही आहेत. मागच्या दिशेने आपण जाऊया. हा बॉल पाहावा लागेल. अंपायर सिग्नल साठी वेट तर आपण करणारच आहोत. बीमनो बॉलचा इशारा प्लस बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या टोटल असतील 5. अंपायर्स रिव्ह्यू बॉलिंग टीमच्या माध्यमातून सो चेक केलं जाईल. आणि थर्ड अंपायर विनोद नाईक सर आहेत आणि डिसिजन नो बॉल आहे. येस नो बॉल आहे, कारण फारच वरती होता. 8 चेंडू होता 26, म्हणजे मॅच अजून देखील संपली नाहीये. 8 मध्ये 26 आवश्यकता येणार. 2 चेंडूवरती मी म्हणेन एखादा जरी मोठा फटका आला, लास्ट ओव्हर 20-22 धावा स्वतःला बॅक करू शकतात. या क्रीडांगणावरती रन्स बनतात, आपण भरपूरदा पाहिलंय. आणि ज्या फटक्याचा उल्लेख केला होता तो फटका येतोय की काय, बट हवेमध्ये मनीष अतिशय चांगली फिल्डिंग, क्या बात आहे. अशा सर एफर्ट साठी त्या फिल्डरला जाणलं जातं आणि काय एफर्ट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कारण जेव्हा टीम टेम्युली फिल्डिंग करत असते ना तेव्हा हे फिल्डर्स फार चांगलं वर्क दाखवतात. चेक करायचं आहे. अंपायर्सने सांगितलं की एक्झॅक्टली क्लिअरली बॉल सेफ आहे की नाही, की मिस्टेक घडली आहे ते पाहावं लागेल. यस सेफ आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. खरं बघा अगदी ग्राउंड फिल्डिंग कॅचिंग या गोष्टी तर खरं ते याच गोष्टीसाठी टेम्ब्युली टीमला जाणलं जातं. अतिशय चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. शुभरचा बॉल असेल या षटकामधला आणि बॅट तर अगदी चालवली होती, बट दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल एक्स्ट्रा रनच्या मदतीने. टोटल आता पुढे जातो विशालजी. 7 मध्ये आता आवश्यकता आहे 23 धावांची. एखादा मोठा फटका इथनं या बॉलवरती हवा आहे टीम पॉवर शिलारला. जर बाउंड्री आली ना तर लास्ट ओव्हर मध्ये ही मॅच मी म्हणेन आणखीन रोमांचक होईल. बट त्यासाठी या बॉलवरती एखादा चौकार एखादा षटकार यायला हवा. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर विजय आहेत, ललित आहेत. आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर बॅटांनी बॉलचा संपर्क आला नाहीये. निर्धाव चेंडू जर माणितने येतोय आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांमध्ये 21 म्हणजे येणारे 6 चेंडू आवश्यकता आहे 23 धावेंची. 6 मध्ये 23 धावेंची आवश्यकता आहे
असून देखील मी म्हणेन मॅच तर बाकी आहे, कारण मोठे फटके जर इथनं आले तर या शिरकाव केला की जाऊ शकतो, कमबॅक केला जाऊ शकतो, पण त्यासाठी स्वतःला आता बॅक करावं लागेल, स्वतःला अजून सांगावं लागेल की मॅच बाकी आहे. मग कठीण परिस्थितीमध्ये यशाचा मार्ग शोधला जाऊ शकतो, पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या अबिलिटीज आणि स्ट्रेंथ्स वरती विश्वास असला पाहिजे. सेल्फ बिलीफ या शब्दाला क्रिकेटच्या खेळामध्ये फार महत्व आहे. आत्मविश्वास, आता आत्मविश्वासाने येणाऱ्या 6 चेंडूंवरती 23 कशा प्रकारे चेज केल्या जातील याचा विचार फलंदाजांना करायचा आहे. नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. टीम पोगाव त्यांच्या अगेन्स्ट टीम कुडूस ही लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. 6 मध्ये 23 पहिले 3 चेंडू मी म्हणेन खऱ्या अर्थाने मॅटर करणार आहेत, कारण जर पहिल्या 3 चेंडूवरती जर 1 ते 2 बाउंड्रीज येतात तर मॅच मध्ये कमबॅक पॉसिबल आहे. बट जर पहिल्या 3 चेंडूवरती कोणत्याही प्रकारे बाउंड्री खर्च नाही केली ना तर मी म्हणेन हा सामना टीम टेंबिवलीच्या खिशामध्ये. अंतिम षटक आता परेश गोराटकर तयार होतात या लास्ट ओव्हरमध्ये. 6 मध्ये आता 23 डिफेंड करायच्यात. तसेच करणदादा नाईक दादांचं देखील आगमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे सरपंच उपसरपंच चषक 2024 मध्ये. 6 चेंडू शिल्लक 23 आवश्यकता. परेशचा पहिला बॉल अगदी हवा तसा बॅट वरती देखील आला नाहीये. आता लॉंग ऑन वरनं मोनिश पोहोचतात. एक सिंगल इथनं घेतली जाईल. 5 मध्ये आता 22 धावांची आवश्यकता. मी उल्लेख केला होता की ग्रामीण क्रिकेट जर आपण पाहिले तर प्रत्येकी मॅच नॉकआउट असते. जिंकले तर पुढचा प्रवास आणि हरले तर स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागतं. आणि सध्याच्या घडीला तीच परिस्थिती आहे. 5 मध्ये जर 22 चेज नाही झाल्या तर सरपंच उपसरपंच चषक टीम पॉवर शेलारसाठी या चरणावरती समाप्त होऊन जाईल. जर स्वतःला टिकवायचं, स्वतःच्या टीमला जर पुढे घेऊन जायचं तर 5 मध्ये 22 बनवाव्या लागतील. मोठे फटके इथे खेळावे लागतील. खऱ्या अर्थाने गेल्या 19 चेंडूवरती जे घडलं ना ते आता बाजूला ठेवावं लागेल. 5 मध्ये 22 कशा प्रकारे बनवल्या जाऊ शकतात त्याचा विचार करावा लागेल. बट दिशा इथनं चांगली आहे. डॉट बॉल येतो म्हणजे 4 मध्ये आता 22. एक डॉट बॉल देखील आता टीम टेंबिवलीला विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय. हीच तर क्वालिटी या टीमची. कुठे ना कुठे फिल्डिंग देखील तितकी चांगली पाहायला मिळाली. एक कॉम्पिटिटिव्ह टोटल उभं केलं होतं 44 आणि डिफेंड करत असताना आता परेश गोराटकर या लास्ट ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करतात. बट हा फटका, याच तर फटक्याची आवश्यकता होती. मॅचच्या अजून देखील बाकी. प्रहार केला फलंदाज ललितच्या बॅटमधनं हा षटकार. सामना अजून संपला नाहीये, कारण 3 मध्ये अजून देखील 16 धावांची आवश्यकता. अजून देखील विश्वास जागृत आहे की इथनं देखील पलटवार केला जाऊ शकतो, इथनं देखील जिंकलं जाऊ शकतं. रहीमजी चौधरी आणि तसेच निलेशजी भगत साहेबांचं देखील शुभागमन झालंय. जे विद्यमान सरपंच आहेत डुंगे गावचे, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सरपंच उपसरपंच चषक 2024 मध्ये 3 मध्ये 16. आणखीन एक मोठा फटका आला ना तर या तापत्या उन्हाचे चटके टीम टेंबिवलीला देखील लागतील. पण त्यासाठी आता बाउंड्रीची आवश्यकता. पूल केला बट हवेमध्ये मिस्टामिंग फिल्डर आता पोहोचतात आणि कॅच देखील इथनं पकडली गेली आहे. आता या कॅच सोबत आपण म्हणू शकतो की ऑलमोस्ट या मॅच वरती नाव कोरलंय टीम टेंबिवलीनं. मैदानाच्या हातामध्ये. बट आता 2 मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. मिशन आता इम्पॉसिबलच आपण म्हणू शकतो. जर 2 लिगल बॉल परेश टाकतात तर या रन चेज होऊ शकत नाहीयेत. 2 मध्ये 16. समोरच्या दिशेने फटका फ्रंट फूट वरनं पूल केलं होतं.
एक सिंगल इथं या बॉलवरती मिळेल, बट 44 धावा आता सक्सेसफुली डिफेंड करण्याच्या मार्गावरती टीम टेंबिवली. शेवटचा बॉल असेल या मॅच मधला. 1 मध्ये 15 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल या मॅच मधला. 44 डिफेंड इथं अगदी सक्सेसफुली आता होताना आपल्याला दिसतात. शेवटचा बॉल आणि तो देखील अगदी स्लो वन टाकला आणि या बॉल सोबत सामना समाप्त. अगदी अवघ्या 14 धावांनी आपला अगदी विजय इथं प्रस्थापित केला टीम टेंबिवलीने. अतिशय चांगला खेळ पाहायला मिळाला. टीम शेलारचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा त्वरित. 14 धावांनी हा सामना आपल्या नावावरती केला टीम जहनुमान टेंबिवली संघाने. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टीम टेंबिवली अँड हार्ड लक टीम पॉवर शेलार. प्लेअर ऑफ द मॅच देऊया आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय ज्याने बॅट सोबत चांगला खेळ दाखवला, 14 बनवला, त्याचप्रमाणे गोलंदाजी करत असताना 1 षटक टाकलं, त्याच्यामध्ये एक सफलता देखील त्याला मिळाली. तोच मोनिश पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर. येस, प्लेअर ऑफ द मॅच साठी जर आपण पाहिलं तर ग्रामपंचायत सदस्य कुणालदा पाटील साहेब, तसेच ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती निकिताताई सागर नाईक मॅडम, त्यांच्या वतीने प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी आहे ती आपण देणार आहोत. आणि तसेच आपले ऑफिशियल पार्टनर बॉम्बे कॉटन चे प्रोप्रायटर श्यामजी कोंडा साहेब, त्यांच्या वतीने देखील गिफ्ट नंबर आहे, तो देखील आपण देऊ. या व्यासपीठावरती उपस्थित अमोल पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपल्या अश्वसे ट्रॉफी द्यायची आहे, त्यानंतर गिफ्ट नंबर देण्याकरिता मी विनंती करतोय निखिल भोईर साहेबांना मी विनंती करतो की आपल्या वेल प्लेड मोनिश पाटील आणि पुढच्या मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. येस, आता पुढील सामन्याला सुरुवात होईल आणि तसेच आपण बॅटल पाहायला मिळेल आपल्याला पोगा विपक्ष कुडूस. आणि जशी या लढतीला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये करूया चेंजेस. आणि खऱ्या अर्थाने भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटला ज्या व्यक्तिमत्वाने समालोचनाचे धडे शिकवले तो आवाज आता आपण या मागच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकणार आहोत. वॉइस ऑफ ठाणे सिद्दीकजी भाबे सरांच्या शुभवाणीतून या मागचं पहिलं सत्र. धन्यवाद. धन्यवाद विशाल पाटील, धन्यवाद